लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। 2 किलोमीटर अंतरावर चिखल तुडवीत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्त हाक। निदान शाळेत जायला रस्ता तरी द्या। पाटोदा तालुक्यातील दासखेड येथील आरगडे, पवार, शिंदे, निर्मळ, गोरे वस्तीवरील विद्यार्थ्यांचे हाल। लाडकी भगिनींसाठी 2 दिवसांचं शिबिर घेणार जिल्हा प्रशासन। ग्रामीण भागातील रस्त्याकडे कधी लक्ष देणार? लोकप्रतिनिधींना आणि जिल्हा प्रशासनाला शालेय विद्यार्थ्यांच्या वेदना दिसत नाहीत का? पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील आरगडे वस्ती, पवार वस्ती, शिंदे वस्ती, निर्मळ वस्ती, गोरे वस्ती येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दासखेड गावातील जिल्हा परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात 2 किलोमीटर अंतर हातात चप्पल घेऊन अनवाणी पायाने चिखल तुडवीत जावे लागते। पावसाळ्यात आम्हाला त्रास होतो, पाय भरतात, पाय घसरून पडतात, सटकतात। निदान शाळेत जाण्यासाठी सरकारने चांगला रस्ता तरी द्या, अशी आर्त हाक विद्यार्थ्यांनी देऊन खंत बोलून दाखवले। दरम्यान शासन एकीकडे 12वी पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना लाडका भाऊ योजनेच्या नावाखाली हजारो रुपये देत असल्याचा गाजावाजा करत असून दुसरीकडे मात्र शाळेत जायलाच रस्ता नसल्याचे भयान वास्तव समोर येत असून जिल्हा प्रशासनासाठी ही लाजिरवाणी बाब आहे। रविवार सुट्टी असून देखील लाडकी बहीण योजनेसाठी शनिवार रविवार 2 दिवसीय शिबिर घेण्यासाठी जिल्हा प्रशासन धावपळ करताना दिसत आहे। मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। याकडे मात्र प्रशासनाचं साफ दुर्लक्ष दिसून येत आहे, इतकं मात्र नक्कीच। तुझा पार्थ पवार, इथून आम्हाला जायला त्रास होतो, चिखलात पाय भरतात, पडतात, सटकतात। शाळेत जायला कमीत कमी रोड तरी द्या म्हणून। काय नाव तुझं? पवार सिद्धी, पवार वस्तीवरून। काय अडचण आहे नेमकी? ह्या रोडून आम्हाला रोज जावं लागतं, त्रास होतोय। काय मागणी नेमकी तुमची? कमीत कमी आम्हाला नीट रस्ता करून तरी द्या शाळेत जाण्यासाठी। लोकवाणी न्यूज साठी नवनाथ आडे, गेवराई, बीड। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।